भारतात एक कॉमन ट्रेंड आहे. बहुतांश पगारदार लोक कर वाचवण्यासाठी सिस्टीममधल्या एखाद्या लूपहोलचा फायदा घेतात. बरं, स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहतात, पण तरीही भाडं भरल्याचा दावा करतात. म्हणजेच एचआरएचा खोटा दावा करतात. कशासाठी? तर थोडा एक्स्ट्रा टॅक्स वाचवण्यासाठी. तुमच्यातले बरेच जण हे करत सुद्धा असतील. पण आता ही सवय तुमच्यावर मोठं संकट ओढावू शकते. कारण आयकर विभाग खूप अलर्ट झाला आहे. तुम्ही केलेला खोटा दावा लगेच पकडला जाऊ शकतो. आणि एकदा का पकडला तर केवळ टॅक्स भरावा लागणार नाही, तर त्याबरोबरच 200% पर्यंत दंड देखील भरावा लागू शकतो. म्हणूनच तुम्ही जर एचआरए दावा क्लेम करत असाल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, तुमच्या ऑफिसमधल्या इतर मित्रांसोबतही शेअर करा, जे अजूनही स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहून भाड्याच्या पावत्या सबमिट करतात. नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. HRA म्हणजेच हाऊस रेंट अलाउन्स आणि त्या संदर्भातील खोट्या दाव्यांचे गंभीर परिणाम. चला तर मग आजच्या या 4 महत्त्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकूया. पहिला आहे हाऊस रेंट अलाउन्स म्हणजे नेमकं काय. 2. बनावट एचआरए दावा केल्यास कोणता दंड लागू शकतो. 3. आयकर विभागाकडून एचआरए दाव्यांची तपासणी कशी होते. आणि 4. आयकर विभागाकडून जर नोटीस आलीच तर अशा वेळी तुम्ही काय करावं. HRA म्हणजेच हाऊस रेंट अलाउन्स हा तुमच्या पगाराचा एक भाग आहे, जो तुमच्या एम्प्लॉयरकडून तुमच्या मासिक कमाईचा एक घटक म्हणून दिला जातो. एचआरएचा मुख्य उद्देश काय? तर जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर तुम्हाला आर्थिक सहाय्य आणि आयकरातून सूट मिळू शकेल. यामुळे 1. तुमच्या करावर लक्षणीय बचत होऊ शकते आणि 2. आर्थिक नियोजनात मदत होऊ शकते. पण लक्षात घ्या की ही सूट फक्त ओल्ड टॅक्स रिजीम म्हणजेच जुन्या कर प्रणालीतच उपलब्ध आहे. तुम्ही जर नवीन कर प्रणाली निवडली तर ही सूट तुमच्यासाठी उपलब्ध नाही. बनावट रिपोर्टिंग म्हणजे एचआरए क्लेम करताना चुकीची किंवा बनावट माहिती देणे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने भाड्याचे खोटे प्रमाणपत्र सादर केले किंवा भाड्याचा खर्च फुगवून दाखवला तर ते बनावट रिपोर्टिंग म्हणून मानले जाईल. त्याचबरोबर एखादी व्यक्ती जर स्वतःच्याच घरात राहत असेल आणि एचआरए दावा दाखल करत असेल तर ते सुद्धा बनावट रिपोर्टिंग म्हणून गणले जाईल. अनेक वेळा खर्चाचे प्रमाण अवास्तव दाखवले जाते, ज्यामुळे एचआरए दाव्यात गडबड होऊ शकते. आयकर विभाग अशा बनावटी रिपोर्टिंगला मिसरिपोर्टिंग असं समजतं आणि त्यावर कठोर दंडसुद्धा आकारला जातो. जर तुम्ही चुकीची किंवा बनावट माहिती दिली असेल तर त्यावरती 200% पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. म्हणजे समजा तुम्ही 2 लाखापर्यंतचा एचआरएचा खोटा क्लेम केला असेल किंवा दावा केला असेल तर त्यावरती 200% पर्यंत म्हणजेच 2 लाखाच्या 200% किती झाले तर 4 लाख, म्हणजे 4 लाखपर्यंत तुमच्यावरती दंड आकारला जाऊ शकतो. आयकर विभागाकडे अनेक पद्धती आहेत ज्याद्वारे तुम्ही दाखल केलेल्या एचआरए दाव्याची ते शहानिशा करू शकतात. जनरली आयकर विभाग पुढील 6 गोष्टींवरनं तुमच्या एचआरए दाव्याचा खरेपणा तपासतात. पहिला आहे फॉर्म नंबर 16 आणि ITR मधल्या दाव्यात विसंगती. जर तुमच्या फॉर्म नंबर 16 मध्ये एचआरए दावा दाखवला नसेल परंतु ITR भरताना तुम्ही तो दाखवला असेल तर आयकर विभाग याची तपासणी करू शकतो. यावरनं संशय निर्माण होऊ शकतो की फॉर्म नंबर 16 मध्ये हा दावा का नाही आहे आणि त्यामुळे तुमची अधिक चौकशीसुद्धा केली जाऊ शकते. दुसरं आहे घर मालकाचा पॅन. जर तुम्ही एचआरए दावा केला असेल आणि त्यात घर मालकाचा पॅन नंबर दिला असेल पण तो चुकीचा किंवा अपूर्ण असेल तर आयकर विभाग याची शहानिशा करू शकतो. तुम्ही भरलेलं वार्षिक भाडं जर 1 लाखापेक्षा जास्त असेल तर मात्र घर मालकाचा अचूक पॅन नंबर देणं हे बंधनकारक आहे. तिसरं आहे घर मालकाच्या भाड्याच्या उत्पन्नाची माहिती त्याने त्याच्या ITR मध्ये दाखवली आहे का.
आयकर विभाग हे तपासतं की घर मालकाने भाड्याच्या उत्पन्नाची माहिती त्याच्या ITRमध्ये दाखवलं आहे का किंवा त्यावर योग्य कर भरला आहे का. जर घर मालकाने ती माहिती दाखवली नसेल किंवा त्यावर योग्य कर भरला नसेल तर तुमचा HRA दावा बनावट मानला जाऊ शकतो. चौथं आहे TDS. जर तुम्ही दर महिन्याला 50,000पेक्षा जास्त भाडं भरत असाल तर तुम्हाला त्यावरती 2% TDS कापण्याची गरज आहे. आयकर विभाग अगदी सहजपणे तपासू शकतं की तुम्ही TDSचं पालन केलं आहे की नाही. जर TDS कापला नसेल तर परिणाम फक्त दंड आणि व्याजापर्यंतच मर्यादित नाही तर तुमचा HRA दावा हा बनावट मानला जाऊ शकतो. पाचवं आहे बँक पेमेंट्स आहेत की नाही. आयकर विभाग हेही तपासतं की तुम्ही जे काही भाडं दिलंय त्याचं तुम्ही बँक पेमेंट केलं आहे की नाही. अनेक लोक त्यांच्या पालकांना किंवा नातेवाईकांना भाडं दिलं असं दाखवतात आणि त्याचा HRA दावा दाखल करतात. आता हे काही केसेसमध्ये व्हॅलिडसुद्धा आहे, पण असं असताना प्रत्यक्षात भाडं दिलं जात नाही. त्यामुळे आयकर विभाग हेही तपासतं की तुम्ही पेमेंट केलं आहे की नाही. जर पेमेंट केलं नसेल तर तुमचा HRA दावा हा बनावट मानला जाऊ शकतो. आणि सहावा आणि शेवटचा मुद्दा आहे की फक्त रेंटची पावती नाही तर रेंट अग्रीमेंट आहे का. आयकर विभाग तुमच्या रेंटच्या पावत्या तपासत नाही तर त्याचबरोबर लेखी रेंट अग्रीमेंट आहे का हेही तपासतो. त्यामुळे तुम्ही आणि तुमच्या घरमालकामध्ये एक लेखी रेंट अग्रीमेंट असणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे रेंट अग्रीमेंट नसेल तर तुमचा HRA दावा हा बनावट मानला जाऊ शकतो. आता समजा आयकर विभागाकडून नोटीस आलीच तर घाबरण्याची आवश्यकता नाही, पण तुम्हाला योग्य आणि सुसंगत उत्तर द्यावं लागेल. तुमचा जर HRA दावा खरा असेल तर पुढील 4 गोष्टींचं पालन करणं आवश्यक आहे. पहिला आहे नोटीसला वेळेवर उत्तर द्या. आयकर विभागाकडून आलेल्या प्रत्येक नोटीसला वेळेत उत्तर देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वेळेत उत्तर दिल्यास तुम्ही तपासणी प्रक्रियेत सहकार्य करताय असं मानलं जाईल. दुसरं आहे पूरक कागदपत्र सादर करा. नोटीसमध्ये दिलेल्या मागणीसाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्र पुरावे म्हणून सादर करा. त्यात तुमची रेंट ॲग्रीमेंट, बँक ट्रान्सफर केलेल्या पेमेंटची रिसिट्स हे सगळं तुम्ही आयकर विभागाला सादर करा. यामुळे तुमच्या HRA दाव्याचा खरेपणा सुनिश्चित करण्यास आयकर विभागाला मदत होईल. तिसरं आहे TDSची पावती सादर करा. तुम्ही जर TDS कापला असेल तर तो TDS भरलेल्याची पावती म्हणजेच ॲक्नॉलेजमेंट आयकर विभागाला सादर करा. आणि चौथं आहे घर मालकाचा पॅन नंबर. तुम्हाला तुमच्या घर मालकाचा पॅन नंबर त्याच्याकडनं सेल्फ सर्टिफाय करून घ्यायचा आहे आणि मग तो आयकर विभागाला सादर करायचा आहे. यामुळे आयकर विभाग हे तपासू शकतं की त्या घर मालकाने उत्पन्न त्याच्या ITRमध्ये दाखवलं आहे की नाही. लक्षात घ्या की HRA क्लेमच्या मदतीने कर नियोजन करणं चांगलं असलं तरी चुकीची माहिती आणि बनावट पावती किंवा बनावट माहिती दाखवणं मोठ्या दंडाचं कारण ठरू शकतं. त्यामुळे तुम्ही जर HRA क्लेम करत असाल तर तुमच्याकडे अचूक कागदपत्र असणे आणि सर्व नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल याची मला खात्री आहे, त्यामुळे तुम्ही त्याला आधीच लाईक केलं असणार आहे. आता ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.